चला जाऊया मॅचकडे. कल्पेशच्या हातामध्ये चेंडू आहे. मागच्या मॅचचा हिरो अनिकेत स्ट्राईकवर आहे. नो स्ट्राईकला फलंदाज मानस. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉलला टॉस करून टाकलंय. चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये. थोडं शांततेने अगदी क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट हे खेळ डिसिप्लिन आणि जेंटलमॅन खेळ म्हणून ज्याला ओळखलं जातं. या खेळातून भरपूर मित्र आपल्याला मिळतात. मारामारी करण्याचं हे खेळ नाही आहे. हो चांगला बॉल कीपरकडे गेलाय. कीपरच्या भूमिकेत दीपक. चांगला फटका आहे तिकडे. यावेळेस चांगला चित्र थोडा पुढे गेला होता अंतिम क्षणाला, परंतु युवा आहे, यंग आहे. संधी आली होती युवाकडे हिरो बनून जाण्याची. ती संधी गमावली क्रिशिता फायटरच्या युवा खेळाडूंनी. विकेटवर विकेट, विकेटवर विकेट. एक धाव देखील आली नाही. 12-7ला 6 धावेने विजय केला. चांगला फटका आहे. अगोदर उडी आली होती थोडी यावेळेस देखील दीपची, जिथे आपण बघू शकता चेंडू हाताला लागला आणि स्टॉप झालाय. पाच बॉलचा खेळ. शेवटचा अंतिम बॉल आणि शेवटचा बॉल. यावेळेस 4 धावा. चौकार. कल्पेश पहिली ओव्हर नेहमीच चांगली हाताळतो. 6 धावा. छह रन लगे स्कोर कार्ड पर. दूसरी ओव्हर लेकर दीप. यावेळेस थोडी रणनीती बदललंय. दीपला आणले दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल अचूक टप्प्यावर आणि अचूक लाईनवर हाताळलाय मानस. आणि मानस बरोबर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत. हा डेंजर फलंदाज आहे. हा विकेट मिळणं खूप गरजेचं आहे. मागची मॅच सहज जिंकून गेला. मोठ्या दाबा मात्र बनवून गेला. भाव खाऊन गेला. थोड्या ऍक्टिव्हपणा पाहिजे. अंडर बॉक्स क्रिकेट आहे. थोडी चपळाई तुमच्या अंगामध्ये असणं गरजेचं आहे. खराब बॉल. किपिंग खराब. चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये. 2025चा वर्ष दीपसाठी तरी या स्पर्धेमध्ये चांगला गेलेला नाहीये. आता मात्र चांगला बॉल इकडे. चेंडूच हातात नीट आला नाही का काय. थोडा वेळ घेऊन मारला असता तरी चाललं असतं असं म्हणायला हरकत नाही. अंडरआर्म थ्रो केला असता तरी चालला असता. 1 धाव आणि 2 धावा. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11-11. चेंडू 3 झालेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जाऊ दिलाय डाऊन द लेग साइड वाईड बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. गुड बॉल. कीपर करतोय चुकी. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा. 13 धावा धावफलकावर. 13 स्कोर कार्डवर आहे. फुल टच दिलाय. चेंडू गेलाय 4 धावेसाठी. ही कीपर कडून झाली चुकी आणि त्याच्यानंतर चौकार.
धावपल काबर आता फसवलाय, झेल उडाला आणि कॅच आउट विकेट. आगाराला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल वळवलाय हलक्या हाताने. एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26-26. चेंडू 3 झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धावपल काबर. इकडे मात्र डॉट. टॅप 4 चौकार. खेळतात हा वेगळा भाग आहे आणि तुमचं नशीब साथ देता हा दुसरा भाग आहे. आज नशीब अनिकेतच्या बाजूने. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वर 31-31. पहिला बॉल चौथी ओव्हर. सलग 2 बॉल ऍक्शन रिप्ले झालाय. यावेळेस डॉट बॉलने केले सुरुवात. गोलंदाज विपुल. सरळ बॅटने मात्र यावेळेस आपण बघू शकता डॉट बॉल येते. चांगली गोलंदाजी विपुल कडून. 31 लागले स्कोर काढला. गुड बॉल. क्या बात आहे. बॅटच्या समोरून वळवलाय. हा कॉन्फिडन्स आता बूस्ट होत असताना विपुलचा इथे आपण बघू शकतात. ग्रिप भेटते बॉलवर. अगदी आपण पाहू शकतात जिथे टप्पा पडल्यावर चेंडू जातो कीपरकडे, परंतु यावेळी शॉट टाकला. 4 धावा. चांगली गोलंदाजी होत आहे आणि इकडे मात्र फेकायची काही गरज नव्हती, परंतु बॉल गेलाय. पायाला लागतो. नशीब नाही तर डिक्लेअर झोन मध्ये गेला असा पुन्हा एकदा स्ट्राईक अनिकेतला आली असती. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 36. डीजे वाला जिथे कुठे असेल तर या. यावेळेस चांगला फटका. खराब बॉल टाकला शेवटचा. धन्यवाद डीजे मास्टर. 4 ओव्हर नंतर स्कोर कार्डचा विचार केला तर 40. कमालीचा फटका आहे. 4 धावा चौकार. Disconnected.
सिंगल असेल. हॅलो, सिंगल सिंगल नाही, स्कोरबोर्ड पुढे जाईना. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45 चांगला बॉल आहे. आता चांगला बॉल आहे, डॉट बॉल येतोय. फुलटस होता, कॅच. ओ, कॅच झाला नाही, एक धाव झालेली आहे. या फिटनेसवर थोडी चर्चा होणार, जिथे पोहोचू शकला नाही. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 46. नो बॉल, 47 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल आहे. आणि शेवटच्या बॉलवर 4. 5 ओव्हर नंतर 51 अजूनही शेवटचं वर बाकी. पाच ओव्हर 51. सहावी ओव्हर पहिला बॉल डॉटने केले सुरुवात. गोलंदाज विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळलाय, पायाला चेंडू लागला. एक धाव मात्र स्ट्राईकवर आणलं जात आहे आणि घेतला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 52. 20 बॉल 32 वर खेळतो आणि पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. शॉर्ट बॉल आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 56. 3 बॉलचा खेळ बाकी. आणि इकडे हिट विकेट पाहायला मिळतोय. फलंदाज गॉन, बाद, विकेट. रिव्हर्स चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइस. डस बॉल. पुन्हा ग्लानचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू गेलाय कव्हरच्या ठिकाणी. डॉट बॉल. पहिला बॉल चौकार, त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. 3 बॉल 4 धावा. कल्पेश तयार. हलक्या बॅटने स्ट्रोक खेळलाय आणि डॉट बॉल येतोय. चार बॉल 4 धावा. तीन फुलटॉस मिळाले. तिन्ही फुलटॉसचा फायदा उचलता आला आणि 5वा बॉल डाऊन द लेग साइड. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5. 4 बॉल 5 धावा. खूप चांगला स्ट्रोक होता, परंतु इकडे 2 मिळतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 1 ओव्हर आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 बॉल झाले. सॉरी, शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 7 स्कोर कार्डवर.
नो बॉल आणि 4 धावा चौकार. स्कोरबोर्ड 5 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. बारा झालेले आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. कल्पेशच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आलाय. फुलटस बोनस बॉल. एक धाव. षटक क्रमांक पहिलं समाप्त. 13 धावा धावफलकावर. थर्टीन. हो चेंडू पडल्यावर खालीच राहिला होता. एज लागली आणि इकडे मात्र डॉट बॉल येतोय. 44 पाहिजे जिंकण्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे. 4 धावा क्रॉस बॅटेड. स्कोरबोर्डचा विचार केला 17-17 स्कोर कार्डवर. वाईट बॉल. स्कोरबोर्ड 18. चांगला बॉल आहे. बॅटच्या समोर वळवलाय. कमालीचा बॉल. 3 बॉल झाले. 3 बॉल बाकी आहेत. 18 धावा धावफलकावर. बिग विकेट. कल्पेश बॅक टू डग आउट. काय कमालीचा चेंडू हाताळलाय. कोण आला रे कोण आला. यावेळेस प्रतीक 11चा वाघ आला. अनिकेत. नवीन बॅट्समन लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतोय. Paired. चांगला चेंडू. तेवढा चांगला फटका. चांगला फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. ग्लानचा फटका आहे. थोडी मिस फिल्डिंग होती. एक धाव. 2 ओव्हर नंतर स्कोरबोर्डचा विचार केला 19 स्कोर कार्डवर. अजूनही मात्र चेंडू असतील. 24 धावा बनवायचे आहेत. 37 38 38. चोवीस बॉल 38 धावा. पहिलाच बॉल. चांगला फिल्डिंग आहे. एक धाव. फुलटस बॉलला चांगला फटका. 4 धावा. आजच्या रात्रीला पहिलीच चौकार मिचच्या बॅट मधून दीपच्या बॅट मधून पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24-24. फुलटस होता. मिस केला फुलटस बॉल. बोनस बॉल मिस केलाय. फक्त गॅप मध्ये टाकणं गरजेचं होतं.
शॉर्ट बॉलला खेळला परंतु सरळ हातामध्ये डॉट बॉल येतोय. चोवीस झालेले आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 33 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 20 बॉल मध्ये. चांगला बॉल, थोडी मिस फिल्डिंग, एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20. (25) 25 झालेले आहेत. शेवटचा बॉल, शॉर्ट बॉलला चांगला फटका, 4 धावा. 3 ओव्हर नंतर 29 स्कोर कार्ड वर येणारे चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे 28. 18 बॉल 28. कडक स्ट्रोक आहे. 4 धावा. बोंगा वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 33 स्कोर कार्डवर. बॅकफुटवर जाऊन खेळलाय. गडबड विकेट. Disconnected. 33 झालेले आहेत. अजूनही बघायला गेलं तर 24 जिंकण्यासाठी पाहिजेत. खराब किपिंग, एक धाव. 15 बॉल मध्ये 23 ची गरज. स्कोरबोर्ड 34. फुलटस बॉल सरळ हातामध्ये आणि नॉट आउट. थँक्यू. पंच आम्हाला सांगतील तर आणि कमिटीचं काय आयोजन असेल तर रेफरसाठी पंचांनी घेतलं तर, नाही तर कमिटीचं तुमचं काय आयोजन असेल तर. कोणाला रिव्ह्यू तर सिस्टम दिलेली नाहीये आतापर्यंत. रिव्ह्यू सिस्टम कोणाला दिलेली नाहीये. पंचांनी मागितलं असतं तर आम्ही विचार केला असता. पंचांनी नाही घेतलाय. नॉट आउट असेल. एक धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 14 बॉल 22 ची गरज. दीप स्ट्राईकला. अगदी सुंदर कॅमेरा बघ. 14-22 ची गरज आहे. 14 बॉल 22 ची गरज. फुलटस बॉलला 4. खिडखिड हसदी बॉल 18 ची गरज. ओ सुपर स्ट्रोक होता. चांगला स्टॉप केलाय. पायाला स्लेच करत असताना आणि चेंडू अडवत असताना. 12-18 ची गरज. चांगला बॉल आहे. कीपर कडून झालाय चुकी. एक धाव.
बघा नो स्ट्राईकला जेवढं ठेवलं जाईल दीपला तेवढं चांगलं आहे, कारण की यावेळेस तो फॉर्मला आहे. या मॅच मध्ये घेऊन चाललाय या मॅचला. खूप चांगली बॅटिंग करतोय. आणि इकडे डॉट बॉल आलाय. 10 बॉल 17 ची गरज. स्कोरबोर्ड 40. हलक्या हाताने सिंगल साठी डिक्लेअर झोन मध्ये 9 बॉल 16. नो बॉल 16 धावा. नो बॉल आलाय आणि स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 43. 9 चेंडू 14 धावेची गरज. 9 बॉल 14. 43 झाले. 57चं टार्गेट आहे. फुलटस बॉल आणि अंतिम क्षणाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. 8 बॉल मध्ये 14 धावेची गरज. खराब किपिंग. वाईड आणि 1+1. 8-12. 8 चेंडू 12 धावा. 45 झालेत. इथून बघूया कोण जिंकणार. 8 मध्ये 12 ची गरज. वाईड बॉल. 8-11 ची गरज. आठ बॉल 11 ची गरज आहे. मागची मॅच अगदी जखमेवर मीठ सोडणारी मॅच झाली कृषिता फायटर साठी. चांगला बॉल आहे. पायाला लागलाय. 1 धाव. इथून मात्र विकेटचा पतंग. गडी बाद. एक सीगा टाइम लोक ताने वाईट बॉल. 7-10 ची गरज. 47 स्कोर कार्ड वर. 7 बॉल 10. फुलटस बॉलला फटका सजवला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि संतोष चेंडू अडवतोय. आता मात्र 6 बॉल 9 धावेची गरज. 6 बॉल 9. 12-18 असताना 9 गेल्यात. आता 6-9 ची गरज आहे. पियुषच्या खांद्यावर आहे जिम्मेदारी. जिथे आपण 6 बॉल 9 धावेची गरज आहे आणि खूप क्रुशल मोमेंट, क्रुशल मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुलटस बॉल आणि नो आणि 4. 6-4. थँक्यू. डिझास्टर. 6 बॉल 4. मानसने सांगितलं तर सेमीफायनल ही मी मॅच खेळतो आणि या वेळेस त्यांनी ते करून दाखवलंय. 5-4 आणि मॅच फिनिश. मानसने करून दाखवलं. सॉरी, दीपने. ਤੜਕਾਇਓ ਕਾਸੀ ਪਹਾੜਾਂ ਨਾਲ ਲੜੇ ਆਣੀ ਕਹਿੰਦੀ ਅਸੀਂ ਖੜ ਜਿਹੜੀ ਥਾਂ ਉੱਤੇ ਆ